खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता श्री सद्गुरू श्री सेवागिरी महाराज पुशेगाव यात्रेनिमित्त खिलारचं खास प्रदर्शन भरण्यात आलं होतं। त्या निमित्तानं आज एक चॅम्पियन झालेली गाय आहे, तर त्या संदर्भात आज आपण मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करू। नमस्कार। नाव आपलं सांगा। माझं नाव आकाश उल्हास खानेकर, पुणे। गाईचं नाव राधा। बरं, आता आपण आपल्या घरच्या गाईची एक आपण खरेदी केली आहे। ही गाई आपण भैया डोने रांजणी पंढरपूर यांच्याकडून विकत घेतलेली। बरं, आता साधारण गाईचं वय काय? गाईचं वय साधारण 16 महिने। पण आता आपल्याला वाटलं होतं की आज आपण इथं सहभाग घेऊन आपला नंबर येईल। आता बऱ्याच अशा नामांकित किंवा जातीवंत अशा बऱ्याच, आता तुमच्या गटामध्ये किती स्पर्धक होते तुम्हाला? आमच्या गटामध्ये काहीतरी 20-22 गाया होत्या। बरं, 20-22 स्पर्धक होते आपल्यासोबत त्या ठिकाणी। छोट्या मोठ्या असं धरून 20-22 स्पर्धक होते, त्याच्यामध्ये आपला क्रमांक लागलेला आहे 3रा। बरं, आता प्रामुख्यानं काय बघितलं जातं गाईचं? आता तळ, खूर, शिंग काय बघितलं जातं असं वैशिष्ट्य? ही आमचा गट होता काजळी खिलार, आदत वर्षाच्या वरचा गट। बरं, त्याच्यामध्ये गाईचं माप, गाईची कात, गाईची शिंग, खुरं, नागपुडी काळी, डोळ्याला काजळ, या सगळ्या गोष्टी अशा बघितल्या जातात। बरं, आता आपण एवढ्या लांबून आलाय, किती वाजता हल्ल्याला? काय नियोजन होतं आज यायचं इकडं? तसं आम्ही काल हल्लो होतो सकाळी एक 8-9 वाजता काहीतरी हल्लो असेल पुण्यावरनं, पिंपरी चिंचवडवरनं। इथं काल आलो 6 वाजता संध्याकाळी। गाई असल्यामुळं थोडं हळू यायला लागलं, त्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथं पोचलो। त्यानंतर इथं मुक्काम केला, सकाळी उठून गाई धुवून वगैरे मग इथं आता काहीतरी 12-12:30ला प्रदर्शन सहभाग केला। की आता गाई खिलार पाळण्याच्या मागचा हेतू किंवा फायदा न बघता सर्व शेतकरी पाळत असतात। तर एक तुम्ही सांगावं गाई का पाळल्याची? गाय पाळली पाहिजे। मूळतः हा आपल्या महाराष्ट्राचा जो मान सन्मान करणारी जी जात आहे आपली खिलार, ती जपली पाहिजे। ती कुठेतरी नामशेष होत चाललेली असे लक्षणं दिसतात। त्यानुसार आपल्याला कुठेतरी आपण शेतकरी म्हणून थोडासा पुढाकार घेऊन आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी एक तरी देशी गाय पाळावी असं वाटतं। देशी गाय पाळण्यामागचे भरपूर फायदे आहेत, म्हणजे त्यात आपल्या घरातले ज्या काही वाईट गोष्टी होणार असतील किंवा काय बऱ्याचशा गोष्टी असतील त्याच्या मागं, त्या गोष्टी टाळतात असं मानलं जातं आधीपासून। जे आपले पूर्वज आहेत किंवा जे आपल्या वयस्कर वडीलधारी व्यक्ती असतात त्यांच्या सांगण्यातनं येतं व्यवहाराच्या की बाबा देशी गाई पाळलेलं घरासाठी पण चांगलं, स्वतः आपल्या घरात जे देशी गाईचं दूध येतं ते आपल्या लहान मुलांसाठी पण चांगलं। बरं, आता साधारण आपल्याकडे गाय किती आहेत? आता आपल्याकडे 2 गाय आहेत। बरं, 2 गाय। आता ही आपली घरची गाय का विकत घेतलेली? नाही, ही आपण विकत घेतलेली आहे। भैया डोले रांजणी गाव पंढरपूर यांच्याकडनं आपण विकत घेतलेली आहे। हिचे वडील 2019 पुसेगाव चॅम्पियन दादा देशमुख यांचा वळू होता, आणि हिची आई आनंद गायकवाड मेजर यांची कोशी खिलार गाई आहे, ती हिची आई। बरं, आता आपल्याला पहिल्यापासून खिलारचा नाद आहेच, बैल होती आपल्याकडे। हो, बरोबर। तर आता गायांच्याकडे वळला, काय असं दृष्टिकोन गायांच्याकडे बघण्याचं काय असं वेगळा असा दृष्टिकोन नाही। एक जातीवान वस्तू कायम दावणीला असावी एवढाच आपला दृष्टिकोन आधीपासून राहिलेला आहे। बरं, तोच कुठेतरी आपल्याला थोडासा नाद आहे, तो कुठेतरी सिटीत राहून पण जोपासला पाहिजे, एवढंच आपलं ते। बरं, आता बैलांचा काय अनुभव इकडं गायांसाठी काय तुम्हाला असं फायदेशीर येतो का? फायद्यासाठी वगैरे आपण नाहीच कधी बघितलं, पण एक बैल दिल्यापासून अनुभव म्हणजे बैलांचा आपल्याला अनुभव आहे पहिल्यापासून। आता आपण गायांचं काय शेतकऱ्याला वेगळं सांगायला लागत नाही। बरोबर, की आपण शेतकरी वर्गच आहे। एक हौसनं पाळली तुम्ही गाय, त्याबद्दल म्हणूनच पाळलेली गाय। दुसरी जी गाई आहे ती पण हाऊस म्हणूनच। दोन्ही देशी गाई आहेत आपल्याकडे। मग आता तुम्ही वेळ कसा देता इकडे? कामाचा वेळ काढावाच लागतो। आता हाऊस आपली करायची, त्यामुळं पूर्ण करायची म्हटल्यावर वेळ द्यावाच लागतो, आणि या जनावरांना जो वेळ नाही दिला तर मग काय खरं नसतं। बरं, आता तुम्ही इतक्या लांब आलता, तर आता चॅम्पियन झाली गाय आपली, तुम्हाला कसं वाटतं त्या संदर्भात? चॅम्पियन झाली, आनंद आहे खूप। तसे आपण चॅम्पियनची आपली अपेक्षा नव्हती, एक नाद आहे आपल्याला, छंद आहे,
म्हणून आपण तिला पहिलं प्रदर्शन केलं. पहिल्याच प्रदर्शनात तिने आपल्याला नंबर दिला, यातच समाधान. म्हणजे आपण काय नंबरसाठी आलो नव्हतो, एक आपलं खास आकर्षण एक फिरवून आणायसाठी, एक आपलं समाधान आनंद घेण्यासाठी तुम्ही आला होता. बरोबर. तर बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आभारी.